हॅलो नमस्कार, मी सुप्रिया नवीन एका ब्लॉगमध्ये आपलं मनापासून स्वागत करते। तुम्हाला आजचा दिवस सुखाचा, आनंदी आणि आरोग्यदायी जावो। तुम्ही जी काही स्वप्न पाहिली असतील ती सगळी स्वप्न तुमची पूर्ण होत। त्याचबरोबर शुभ सकाळ सर्वांना। सकाळची वेळ झालेली आहे, नुकतंच बघा उजाडायला लागलेलं आहे। 5:30 हे टायमिंग आहे आणि 5:30 वाजता ना बरोबर उजाडायला बघा सुरुवात होते। तर उन्हाळ्याचे दिवस चालू आहे, लवकर उजाडतं आणि 6 वाजेपर्यंत 6:15 वाजेपर्यंत चांगलं पांढरं शुभ्र असं आभाळ झालेलं असतं। तर आजचा वार आहे बुधवार आणि आज आहे रंगपंचमी। तर आज ना आमच्याकडं बावधनचं बगाडसुद्धा असतं, पण बगाडाला काही मी जाणार नाही आहे। तर सकाळी सकाळचं हे जे वातावरण आहे बघा, खिडकीतून असं दिसतं उजाडताना। तर खूप छान वाटतं, हे प्रसन्न पहाटेचं वातावरण खूप छान वाटतं। तर आता अंघोळ वगैरे माझी झालेली आहे आणि थोडंसं इकडचं तिकडचं काम करेपर्यंत आहे ना छान असं उजाडलेलं आहे। तर आज मी माठ भरायला काढलेला आहे। आता हा माठ जुना आहे, जर तुम्ही नवीन माठ घेतला तर तो तयार कसा करायचा भरण्यासाठी, थंडगार पाण्यासाठी, तर त्याच्यात थोड्याफार टिप्स ज्या आहेत ते मी आजच्या ब्लॉगमध्ये तुमच्याबरोबर शेअर करते। तर तुमचा जर काळा म्हणजे काळ्या रंगाचं जर माठ असेल ना तर उत्तमच। काळ्या रंगाच्या माठामध्ये पाणी एकदम थंडगार होतं। लाल माठामध्ये पण होतं, पण काळा माठ जो आहे ना म्हणजे खूप छान एकदम थंडगार असं पाणी होतं त्याच्यामध्ये। तर वापरायला काढताना माठ कसा वापरायला काढायचा, तर मी हा जो माठ आहे ना 3 वर्ष झाले हाच एक माठ वापरते। तर मी हा रात्रभर पूर्ण बुडेल इतक्या पाण्यामध्ये म्हणजे टपामध्ये एका बुडवून ठेवला होता, भरून ठेवला होता, भिजवून ठेवलेला होता। तर आणि मगच मी वापरायला हा काढलेला आहे। आता हा जुना आहे म्हणून मी फक्त भिजवून वापरायला काढलेला आहे। आत्ता नवीन जर आपण घेतला ना की मग त्याला काय करायचं, चांगला स्वच्छ धुवायचा, आधी भिजवायचा आहे संपूर्ण, म्हणजे 12 तास रात्रभर भिजत ठेवायचा आहे माठ एखाद्या टपामध्ये। टप गच्च भरायचा आणि माठ पूर्ण भरायचा आणि त्या टपामध्ये भिजत ठेवायचा आहे। त्यानंतर सकाळी तो माठ जो आहे तो स्वच्छ धुवून घ्यायचा, टपातनं पाणी काढून ओतून द्यायचं आहे ते पाणी झाडांना आणि स्वच्छ नळाने खळखळून धुवून घ्यायचं आहे। मग त्यानंतर बारीक मीठ घ्यायचं आहे आणि बारीक मिठानं बाहेरच्या बाजूनं माठ जो आहे ना तो छान घासून घ्यायचा। मीठ जे आहे ना त्याला व्यवस्थित असं छान रगडायचं। तर मीठ रगडल्यानं काय होतं, माठाला पाजरतो छान माठ। तर खूप जोरातही नाही, छान असा फक्त आपण जसं की बघा एखाद्या भांड्याला साबण लावून घेतो, घासून घेतो, त्याप्रमाणे मिठानं माठ जो आहे बाहेरच्या बाजूनं घासून घ्यायचा। मिठानं माठ घासल्यामुळं माठ छान पाजरतो आणि माठातलं पाणी जे आहे ते थंडगार होतं। आता ही झाली पहिली टिप। आता दुसरी टिप बघा, तर लिंबू जे आहे ना तर लिंबू घ्यायचं, अर्ध लिंबू। ज्याप्रमाणे आपण तांब्याचं पितळचं भांडं लिंबानं स्वच्छ करतो ना त्याचप्रमाणे काय करायचं, आपल्याला मीठ लावून झाल्यानंतर मिठानं स्वच्छ धुवून घ्यायचा माठ आणि मग त्यानंतर आपल्याला लिंबू लावायचं आहे। ज्याप्रमाणे आपण तांब्या पितळाची भांडी घासतो त्याप्रमाणे आपल्याला लिंबाच्या फोडीनं माठ संपूर्ण घासून घ्यायचं आहे। आता लिंबानं काय होतं, जो काही माठाचा वास जो आहे ना माथाड येतो तो निघून जातो आणि छान स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। 2 ते 3 पाण्याने खळखळून धुवून घ्यायचा आणि मग स्वच्छ पाण्यानं भरून घ्यायचा आणि एखादं पांढरं शुभ्र कापड गुंडाळून माठ छान सावलीला थंडगार जिथं वाऱ्याची झुळूक पोहोचते तिथं माठ ठेवून द्यायचं आहे। तर हे आहे नवीन माठ वापरायला काढताना अशा पद्धतीनं काढा। आता हा जुना माठ आहे त्यामुळे मी सगळं तुम्हाला कृतीत करून नाही दाखवू शकले। तर सकाळी सकाळी माझा इकडे चहा झाला आणि देवांश बघा आता इथे रंगपंचमी खेळायला आलेला आहे। तर आमच्याकडे बघा रंगपंचमी ही रंगपंचमी दिवशीच साजरी केली जाते, काही ठिकाणी धुलिवंदना दिवशीच रंगपंचमी खेळली जाते। काय आणलंय, कशी आहे? आता तू भिजणार आहे। आमच्यावर नाही, पप्पाकडे देवा, पप्पाकडे, माझ्याकडे नाही। देवा काय केलं, मग तू असं पण भिजणारच आहे आता। आज ओढायची नाही, पाईप नाही ओढायची। पाईप ओढली ना तू तर ते पाणी पडणार। देवा कलर लागला देवाला, पप्पानी कलर लावला। मार पप्पाच्या अंगावर पाणी मार, अरे मार, भिजव पप्पाला। आता लाव, अरे भिजव, अरे भिजव
मार मार नाही नाही मी मारला का तुला कलर मी लावला का तुला कलर नाही नाही मी लावला का कलर पप्पाने लावलाय आम्ही नाही लावला आई दादा देवा नको भिजू दे देवा प्लीज प्लीज वर जाते ती पिचकारी जा त्याला ग्राउंडवर घेऊन जा पोरांना सगळ्यांना लावायला भिजवायला टंकी फुल करा आधी टंकी फुल करा आधी टंकी फुल कर तुझी एक कलर लावायला आली ना देवा पटकन मारायचं अरे मला नाही त्यांचं सांगते ऐक ना मला नाही तुझ्या फ्रेंड्स सांगते मी ते बघ स्वतःला मारायचं नको 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 आई काय कहते अरे ऐक ना मी काय सांगते तुला देवा अरे आई बघा मग मी तुला खेळायला जाऊ देणार नाही चालेल का नाही मी जाऊ देणार नाही नाही कलर देवा आई मी तुला काय सांगते बघ तुझी बंदूक घेतली दर मम्मीला कलर लाव हातावर घे कलर तोंडाला बघते तोंडाला थोडा 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 सोड तोंडाला सोड सोड थोडं नाही जात थोडा घे लाव बाळा बाळा लाव थोडा लाव थोडा बघ केवढूसा लावतो वर तोंडावर तिच्या मारकी तोंडावर पाणी भरायचं अजून जास्त काय आणि ते तुला परत कलर लावायला आली ना ती पटपट पटपट त्यांच्या अंगावर मारायचं काय कलर लावायला काही येणार अरे चडीत पाणी गेलंय तुझ्या म्हाताला काय की पाणी अजून आहे थोडस काय पटपट मारायचं हे वडू नकोस पुढं काय गारटलंय ते सुप्रे जा तुम्ही लय खेळायची हाऊस दादाला पटपट मार बर का पाणी तयार करून ठेव बंदूक तयार ठेव बाय जा मंचुरियन खाणार का हा मी करते या तू तर जेव्हा आपण लहान असतो ना तेव्हा आपल्याला एवढं कलर खेळताना असं वाटत नाही भिजलो काहीही झालं कुणी कुठलाही कलर लावला तरी आपल्याला एवढी त्याची किसळ वाटत नाही किंवा असं वाटत नाही की काय हा व्याप आणि कसं मी तोंड धुवायचं पण मोठं झाल्यानंतर ना आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींचा कंटाळा यायला लागतो तसंच माझं झालेलं आहे कोणी कलर वगैरे लावला ना मला खूप कंटाळा येतो मग ते फेस वॉश करायचं आणि मग ते भिजलेले कपडे बदलायचे हे करायचं तर कंटाळा येतो अशा गोष्टींचा आणि मग कुठंतरी मोठं झाल्यानंतर आपण लहानपणाची जी काही रंगपंचमी आहे आपली होळी तर ती आपण मिस करायला लागतो तर लहानपण माझं मी आठवते ना इतकी मी खेळायचे आणि कसलाही कलर लावायचे अक्षरशः कसला पण असायचा कोळसा वगैरे आम्ही तरी वाटून कलर वगैरे तयार करायचो आणि कशाचाही कलर असायचा जे मिळेल ते राखेचे गोळे तर असा कलर असायचा म्हणजे कलर असं मिक्स म्हणजे पैसे नसायचे कधी म्हणजे एवढं कोण कौतुक करत नव्हतं असं होतं बालपण तर
आपलं बालपण आठवलं ना, आपण सण कसे साजरे केले हे आठवलं ना मला. मोठ्यापणी काही सण जे आहेत ना ते साजरे करावेसेच वाटत नाहीत. तर आता आपल्या मुलांना ना ते सण साजरी करता यावेत आणि छान त्यांना सणांचं महत्त्व कळावं. एक आनंदच त्यांचा आहे, त्यांचं बालपण तसंच जाऊ नये म्हणून ना मग देवांशला छान अशी बघा पिचकारी घेऊन आलेलो आहोत. आम्ही तर बिस्लरीच्या बाटलीची पिचकारी वगैरे तयार करायचो, एवढं कोणी त्यावेळेस कौतुक करत नव्हतं. तर असो गेले ते दिवस. काहींचं बालपण चांगलं असतं, काहींचं एवढं चांगलं नसतं. तर असं आहे. आणि आता तरी मला काही होळी वगैरे खेळायला एवढं आवडत नाही, त्याच्यामुळे मी आज फुलंसुद्धा देवांना घ्यायला गेलेले नव्हते. आसपासला जी काही जास्वंदीची फुलं उगवलेली होती आज आजूबाजूला तीच मी आज वाहिलेली आहे. कारण मला असं वाटतं म्हणजे कोणी मला कलर लावते की काय किंवा काय भिजवते की काय अशी याची भीती असते. त्याच्यामुळं ना मी आज फुलं आणायला गेलेच नाही. कारण मी जाते ना जिथं फुलं आणायला तिथं आमचं ग्राउंड आहे. ग्राउंडवर सगळी मुलं, सगळ्या ज्या लेडीज आहेत कॉलनीतल्या त्या सगळ्या रंगपंचमी खेळत असतात. त्याच्यामुळं मी गेलेच नाही. आता बघा गरम गरम हे पकोडे मी तयार केलेले आहेत. तर हे कोबी पकोडे आहेत. दिवसभर रंगपंचमी खेळून झाल्यानंतर संध्याकाळी ना भूक लागली. सकाळी सगळ्यांना दिले होते पकोडे. आता संध्याकाळची वेळ आहे तर म्हटलं थोडेसे राहिलेले आहेत ते आयुषला देऊयात. आमच्याकडे ना कृषी प्रदर्शन लागलं होतं, तर ते कृषी प्रदर्शन बघायला मी गेले होते. म्हटलं काहीतरी ज्ञानात भर पडावी म्हणून कृषी प्रदर्शन बघायला गेले. आणि तिथं जास्त काय असं बघण्यासारखं नव्हतं. बाकीचे हे मसाले वगैरेच बघा भरपूर लावून ठेवलेले होते. विक्रीचे जे स्टॉल होते ते जास्त होते. तर तिकडे गेल्यानंतर ना मला एक महिला मंडळाची टीम असते की नाही ती दिसली. आणि त्यांनी बघा हे जे मसाले आहेत ना ते विकायला ठेवले होते. तर खरं तर मी हे मसाले घेणारच नव्हते, पण त्यांचं ज्याप्रमाणे ते कस्टमरला आपल्या कन्व्हिन्स करत होते, पटवून देत होते ना, त्यांचं ती टेक्निक मला खरंच खूप आवडली. आणि सगळ्या स्टॉलवरनं आम्ही असेच म्हणजे सगळे लोक असे फिरून पुढं जात होती. पण जे महिला ज्या होत्या ना त्यांची म्हणजे ती बिझनेस करण्याची किंवा एखाद्याला आपलं प्रोडक्ट पटवून देण्याची जी काही कला होती ना ती मला खूप आवडली. म्हणून मी तिथे थांबले ना तर मला हे त्यांनी टेस्ट करायला दिलं होतं. मंचुरियन मसाला आहे हा, कोबी मंचुरियन मसाला वर्षभर टिकतो आणि भरपूर प्रकारचे आपण यामध्ये 15 प्रकारचं जे आहेत पदार्थ ते तयार करू शकतो. तर खूप छान मला हे वाटलं. पुण्याची ही संस्था आहे यश मसाले. तर मला या मसाल्यांची टेस्ट आवडली, त्यामुळे म्हटलं चला तुमच्याबरोबर सुद्धा शेअर करूया. तर म्हणाल ताई तुम्ही रेसिपीज आमच्याबरोबर शेअर केली नाही. तर फक्त ह्या मसाल्यामध्ये मला पाणी मिक्स करायचं होतं आणि कोबी फक्त कट करून टाकायचं होतं, बाकी काहीही करायचं नाही. मीठसुद्धा मी यामध्ये घातलं नाही. इतका म्हणजे तयार असा मसाला होता हा यश मसाले. तर यामध्ये आपण कोबी मंचुरियन करू शकतो, कोबी पकोडे करू शकतो, कारले पकोडे करू शकतो, सोयाबीन लॉलीपॉप, भोपळा पकोडे, मेथी पकोडे, कांदा पकोडे, पालक पकोडे, भेंडी फ्राय, मिरची फ्राय मसाला, शाकाहारी सूप करू शकतो, फ्लावर पकोडे करू शकतो, कोथिंबीर वडी, अळू वडी, सोयाबीन चिंग्स हे सगळं आपण करू शकतो. तर इथं मी बघा ते पोस्टर दिलेलं होतं त्यांचं. आणि भरपूर प्रकारचे त्यांच्याकडे मसाले आहेत. चिकन 65 पासून माशांचा मसाला वगैरे सगळे भरपूर प्रकारचे तिथं जे होते मसाले ते होते. मी तुम्हाला इथं दाखवलेलं होतं की देवपूजेला मी आज सगळे लाल फुलं जी आहेत ती आसपासची वाहिलेली होती. आता संध्याकाळचे 5 वाजलेले आहेत. त्यानून एवढी भांडी जी आहेत ना ती घासून झालेली आहे. संपूर्ण कट्टा जो आहे तो आवरून झालेला आहे स्वच्छ. आणि ना 1 तासाभरापूर्वी ना मी कपडे वाळत घातलेले आहे. तर संध्याकाळच्या वेळेला बघा मी तुमच्या बरोबर मागचा व्हिडिओ शेअर केलेला आहे, त्याच्यामध्ये उन्हाळ्यामध्ये कुठली कामं कधी करायला पाहिजे हे सगळं मी व्यवस्थित सांगितलेलं होतं. तर संध्याकाळच्या वेळेला मी कपडे वाळत घालते, म्हणजे कपडे ना आपले जास्त कडक उन्हामध्ये खराब सुद्धा होत नाही. आणि मावळतीला जर सूर्य आला ना अशा मावळत्या उन्हामध्ये वाऱ्यातच कपडे वाळून जातात ना तर जास्त गरमही कपडे होत नाही, कपडे खराबही होत नाहीत. तर खूप छान पद्धतीनं वाळतात 1-1.5 तासामध्ये कपडे. म्हणून मी संध्याकाळचेच कपडे वाळत घालत असते. आणि कट्टा वगैरे संध्याकाळचं सगळं आवरून ठेवलेला आहे. छान मंद असं वारं सुटलेलं आहे, कपडे हालत आहेत, तुम्ही बघत असाल त्या कपड्यांवरनं. परत झाडं आजूबाजूची जे मनी प्लांट होतं ते सुद्धा छान मस्त हालत होतं. तर इतकी छान मंद असं वारं संध्याकाळचं चालू म्हणजे सुटलेलं असतं.
तर इकडे मी पायनॅपल ज्यूस केलेला होता, तर एक ग्लास बाबांना दिलेला आहे आणि हा एक ग्लास आता दादांना देते. आणि मला तरी काही ज्यूस प्यायचा नव्हता, मग पुन्हा एकदा चहाच करून पिलेला होता. संध्याकाळच्या वेळेला ना कट्टा असा आवरून छान संध्याकाळच्या स्वयंपाकासाठी टापटीप करून ठेवलेला होता. घासलेली भांडी जी होती मी ते कट्ट्यावरच बेडशीट घातली आणि त्यावरच पसरवून छान अशी ठेवली होती. भांडी सुद्धा अगदी अर्ध्या 1 तासामध्ये ना छान वाळतात आणि मग मी ते रॅकला लावून देत असते. इकडे गॅलरीमध्ये आलेली आहे आणि संपूर्ण गॅलरी ना मी दुपारी धुवून काढली. खरं तर हे शूट काहीच घेतलं नाही. संपूर्ण जे गज आहेत लोखंडाचे ते स्वच्छ धुवून काढले. संपूर्ण झाडांना छान आंघोळी घातल्या आणि त्यामुळेच बघा झाड किती छान तररलेली आहेत. म्हणजे पाणी जर घातलं ना ताईंनो, झाड एकदम अशी बघा पानं बिनं त्याची एकदम अशी ताट शार्प टोकदार अशी दिसायला लागतात. तर इतकी फ्रेश उन्हाळ्यात झाडं बघायला मिळणं ना खरंच एक समाधानच आहे. तर असं आहे आजचं रुटीन. तर थोडं रुटीन ताईंनो मी तुमच्याबरोबर शेअर केलं. तर थोडाफार बेडरूममध्ये पसारा आहे, म्हणजे गादी वगैरे टाकून मुलं जे आहेत ना तर ती लोळत पडलेली असतात दुपारच्या वेळेला. आता बघा संध्याकाळ झालेली आहे आणि ही जी कट्ट्यावरची भांडी होतीत ना ती संपूर्ण सगळी भांडी छान वाळलेली आहेत. तर मागे एका ताईंनी मला प्रश्न केला होता की घासल्यानंतर भांड्यांना डाग पडतात, तर मग त्या डागांसाठी काय करायचं. जर तुम्ही अगदी स्वच्छ साबण लावून घासले किंवा लिक्विड वगैरे वापरलं ना विम लिक्विड, तर अजिबात तुमच्या भांड्यांवर पाण्याचे डाग राहणार नाहीत. आणि तरी जरी राहत असलीत ना तरी सुती कापडाने स्वच्छ भांडे पुसून घ्यायची. मी तर भांडी एवढी स्वच्छ घासते ना की पुसायची काही गरजच नसते ताईंनो. आणि लिक्विड साबण वगैरे पण माझ्या भांड्यांवर काही राहत नाही, म्हणून मी भांडी पुसत नाही. छान फक्त कट्ट्यावर पसरवून देते छान, किंवा गॅलरीमध्ये असं बारदान आधी होतं माझ्याकडे, म्हणजे पोतं, त्या पोत्यावर मी भांडी अशी छान पसरवून द्यायची रात्रीची सुद्धा. तर आता माझ्याकडे पोतं वगैरे नाही, पण ही बेडशीट मी भांड्यांसाठी केलेली आहे. ही बेडशीट टाकते आणि त्यावर सगळी भांडी जी आहेत ना व्यवस्थित अशी पालती घातलेली असतात. आणि म्हणजे हवा खेळती राहील ह्या हिशोबानं मी पालती घालत असते, भांडी घालताना सुद्धा पालती मांडताना सुद्धा. तर आता बघा भांडी पटापट रॅकला लावून घेतलेली आहे आणि संध्याकाळची वेळ झालेली आहे. तर स्वयंपाकाला सुरुवात केलेली आहे. आज आणलेली आहे फिश, तर पापलेट फिश आणलेली आहे आणि कोळंबी आणलेली आहे. कोळंबी करीची रेसिपी ना मी बऱ्याचदा व्हिडिओमध्ये तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे. अगदी सोप्या पद्धतीने मी तुमच्याबरोबर कोळंबी करीची रेसिपी जी आहे ती शेअर केलेली आहे. त्याचा व्हिडिओ कदाचित मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देते त्याची, जर तुम्हाला पाहिजे असेल तर. रेसिपी वगैरे मी काही शेअर करणार नाही आजच्या ब्लॉगमध्ये, फक्त रुटीन जे आहे दिवसभराचं ते झटपट शेअर केलं आणि थोड्याफार काही ज्या टिप्स होत्या ना त्याच मी तुमच्याबरोबर शेअर केल्या. त्यानंतर परत बघा आता मी इथे भात घालायला घेतलेला आहे संध्याकाळच्या वेळेला. आणि संध्याकाळच्या वेळेला काय करते मी, भात वगैरे घातला इकडे की दिवाबत्ती करून घेते लगेच. तर आज ना शेतातून लक्ष्मी घरी आलेली आहे. म्हणजे तुम्हाला माहिती आहे अन्नधान्य जे आहे ज्वारी, तर ज्वारी घरी आलेली आहे. तर ते ज्वारीच उतरवणं चाललेलं आहे बघा. तर कणस काटून झाली, छान कडबा बांधायचा राहिलेला आहे फक्त. आणि आता भरडून वगैरे जे धान्य आहे ते घरी आलेलं आहे. पोतीच आता उतरवायची चाललेली आहे. तर यंदा आपल्याला काय फक्त 5 पोती ज्वारी झालेली आहे. तर खरं ना जगामध्ये ना पैसा पिकवता येत नाही, पण धान्य नक्कीच पिकवता येतं. आणि पैशापेक्षा धान्याला खरं महत्त्व आहे. प्रत्येकाच्या शेतीमध्ये छान उत्पन्न, अन्नधान्य चांगलं उत्पन्न व्हावं असं मला वाटतं. तर असो, आता इथला जो आजचा व्हिडिओ आहे तर आजच्या व्हिडिओचा मी एंड इथंच करते. पुन्हा आता बघा हे ज्वारी वाळवायची, तिला छान स्वच्छ करायची, हेच काम राहिलेलं आहे. आणि त्यात आपल्या उन्हाळी कामाचा गोंधळ चाललेला आहे ताईंनो. तर असो, तर आतमध्ये माझा स्वयंपाक चालू होता आणि इकडं धान्य खाली करण्याचं काम चालू होतं आजीबाबांचं. तर इकडे बघा माझं ताट तयार झालेलं आहे. कोळंबी रस्सा केलेला आहे मस्तपैकी छान आणि पापलेट केलेला आहे. तर आजची थाळी अशी आहे बघा. तर आजच्या व्हिडिओचा मी इथंच शेवट करते. आपण परत पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि मजेत राहा. बाय बाय.